नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरून समोर येत आहे। शुक्रवारी 20 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 8:15 सुमारास मुकादमवाडी ब्रिजवर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे पाटस परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार तामखडा पाटस येथील महेश मारुती टुले हे आपल्या मित्रांसोबत मोटारसायकलवरून पाटसकडे जात असताना मुकादमवाडी ब्रिजवर आले। त्याचवेळी आरोपींनी पाठीमागून पिकअप गाडीने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली। या धडकेत सर्वजण रस्त्यावर कोसळले। यानंतर आनंद माकर, विकी शितकल आणि त्यांच्या 2 अन्य साथीदारांनी हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या हल्ल्यात महेश उर्फ मन्या संजय भागवत व 29 राहणार पाटस यांच्यावर कोयता आणि सत्तूरने सपासप वार करण्यात आले। गंभीर जखमी अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे मयत महेश भागवत यांच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असून ते जामिनावर बाहेर असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे या हत्येमागे वैयक्तिक वैमनस्य की पूर्वनियोजित कट याबाबत पोलीस तपास करत आहेत। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 107/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 103, 109, 161, 3, 5 तसेच शस्त्र अधिनियम कलम 425 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार करत असून गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले यांनी केले आहे। या घटनेमुळे पाटस परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। या प्रकरणातील पुढील घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। दौंड जनता न्यूज, कुरकुंड, दौंड, पुणे।